माहितीच असेल 1 डिसेंबर 2025 आहे. आता पुढून येणारी पण पब्लिक एवढं तोंडाकडे बघते ना, विचार नाही करायचा एकदम. हेलो गाइस, तो जैसे मैंने कहा था वैसे ही कॉलेज के लिए रेडी हो के अभी सुबह सुबह निकल पड़ा हूँ. देख सकते हो पीछे पूरा अंधेरा है. तो फिलहाल चलते हैं कॉलेज के लिए. सध्या तरी स्टेशनला पोहोचलोय. बघूया पुढे जाऊन काय होतं. पब्लिक तर सर्व तोंडाकडे बघते. त्यांना विचारायचं भाई बंदा कॅमेरा घेऊन का सकाळी सकाळी चालू जात आहे. मेम टाकतील ते तुम लोग साले सुबह 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 तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके 6:30 बज गए. मित्रांना बोलवलेला, मित्रांचं काय फिक्स नाही. बोलतात अजून झोपले, यायचं अजून त्यांचं काय फिक्स नाही. सध्या तरी मी उठून जातोय. 5 वाजल्यापासून उठून 6ला कॉलेजला निघालोय. आज प्रॅक्टिकल पण आहे, तर जायला पाहिजे कॉलेजला. माझ्या पाठीमागे बघू शकता काही पब्लिक बघतात माझ्या तोंडाकडे. मला पण वाटतंय खूप, पण चालतंय. सगळ्यांचा विचार करत चालला तर कसं होईल. तसं असतं, तुम्हाला माहितीच असेल 1 डिसेंबर 2025 आहे. फुल डेअरिंग करून सकाळी सकाळी ब्लॉग बनवतोय. विचार केला आहे आता डेली पोस्ट करेन. तर बघूया. माझ्या मोबाईलमध्ये ना स्टेबलायझर आहे ना वाईड अँगल आहे, म्हणून चाललं आता जसं चालतंय तसं. तर बघूया पुढे काय होतं. सध्याच्या ब्रिजवर चालतोय. तिकडे आता सर्व कॉलेजमधले पब्लिक भेटत राहतील. तसं एवढं कुणाला माहिती नाही की मी ब्लॉग बनवतो. तो पब्लिक सोचे की अरे भाई तू कब से चालू कर दिया ये वो. स्टेशन तर अजून खालीच वाटतंय, म्हणजे अजून ट्रेन आलेली नाही आहे. ती जर ट्रेन येईल तर सर्व मित्र लोक भेटतील आणि बोलतील. या रस्त्याने जास्त करून भेटतात मला. असं म्हणतो डेली एकटाच जातो कॉलेजला, मग आज पण एकटाच जायला पाहिजे. आय डोंट केअर ब्रो. अंधार आहे जास्त. मागचा व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा स्टॉप करून बॅक कॅमेराने व्हिडिओ घ्यावा लागतंय. अरे कहना क्या चाहते हो. बोलतो ना जसे ब्लॉगर लोक बनवतात, मोस्ट ऑफ म्हणजे फेमस ब्लॉगर आहेत, एकाच हाताने बॅक कॅमेराने बनवतात आणि तोच कॅमेरा फ्लिप करतात. तसा जमत नाही. म्हणजे जर तसा घेतलं पण ना तर मग वेगळा फक्त डोकं दिसेल. आता फक्त साईड अँगल दिसेल. चला आता मी डायरेक्ट कॉलेजला जातो. फिलहाल तो कॉलेज में इंटर कर लिया हूँ. गेट का ID कार्ड बताने के बाद कल में पहनता तो कोई नहीं. पब्लिक रिसेसमध्ये नाश्ता करते आणि रिसेसच्या नंतर मी नाश्ता करतोय. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलला जायचं ना, तिकडे 2-2.5 तास पोटात कावळे ओरडतात. बाकीचे पब्लिक गेली पण. हे बघा ह्याच्यावर सही दाखवलं ना.
वॉशरूम मिरर पण इथे घाण आहे. चला झालं, प्रॅक्टिकल संपले, कॉलेज डे संपला, आता घरी निघूयात. तिकडे एवढे 7-8 टिश्यू, तिकडे 7-8 टीसी एवढे उभे आहेत. पब्लिक बिना ट्रेनचा बिना तिकीटचं ट्रॅव्हल करते, तर गपागप त्यांना फाईन मारते. म्हणून सांगतो मित्रांनो, बिना तिकीटचा प्रवास नका करत जाऊ, तुमचा लक चांगला नाही हरवेळी. पाचची मुलगी माझ्याकडे बघते. फर्स्ट टाइम एवढा पब्लिक मध्ये असा ब्लॉग करतोय. माझे बाकीचे ब्लॉग हिंदीमध्ये आहेत मोस्ट ऑफ, तरी ठीक आहे. मराठी ब्लॉग चालू करण्याचं कारण तर मी सांगितलंच आहे. दुसरे पब्लिक सांगते मराठीमध्ये ब्लॉग बनव, मराठीमध्ये ब्लॉग बनव. आता पुढून येणारी पण पब्लिक एवढं तोंडाकडे बघते ना, विचार नाही करायचा, एकदम फक्त 2 सेकंदासाठी बघते, तोंडाकडे बघते. जाणारे पब्लिक सर्व बघते तोंडाकडे, 2 मिनिटासाठी बघतील, विषय सोडतील, विसरून जातील कोण होता बंदा, काय होता, कुठे होता. चुकून ब्लॉग बघितला तेव्हा नंतर अरे हा माझ्या समोर होता. ठीक आहे, आता जाऊया पुढे. पुढे जाऊन रिक्षात बसायचं आहे. किती ब्लॉग सारखं पब्लिक पण स्वतःचा चेहरा बघून बघून कंटाळते. तर फायनली आता घरी आलोय. आता ब्लॉगचं एंड करतो. रील पण एडिट करायची आहे, ब्लॉग एडिट करायचा, बाकीचे कामं पण आहेत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.